परमेश्वराचे स्तवन गा, त्याने स्वतःला गौरवाने भूषविले आहे. प्रभू माझे बळ आहे, मी त्याचे स्तवन करतो, तो माझा तारणारा आहे. हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, या पवित्र काळामुळे तुझ्या प्रीतीची सखोलता आम्हाला समजली आहे. पापांच्या अंधारातून तू आम्हाला मुक्त केले आहेस. तुझ्या असत्य वचनाला प्रामाणिकपणे अनुसरून आम्ही आचरण करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. If you can put it between me. I don't get this. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेम पासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती वाट ओसाड आहे. मग फिलिप्पा उठला व निघाला आणि पहा, एक कुशी षंड, कुशी लोकांची राणी कांदके, इथिओपियाची, हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो छंड यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ठाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर फिलिप्पा छंडाला म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? छंडाने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग छंडाने फिलिप्पाला आपल्या जवळ येऊन बसावयास रथात बोलावले. छंड जो शास्त्रलेख वाचित होता तो असा. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही.
त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा छंडाने फिलिप्पाला म्हटले, मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदेष्टा यशया हे कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिप्पाने बोलावयास आरंभ केला आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा छंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा छंडाने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप आणि छंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि फिलिपाने छंडाला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले, तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा छंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोद नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने प्रभू येशूची शुभवार्ता सांगितली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, पृथ्वीवरील समस्त जन हो देवाचा जय जयकार करा. पृथ्वीवरील समस्त जन हो देवाचा जय जयकार करा. लोक हो आमच्या देवाचे धन्यवाद गा, त्याच्या स्तवनाचा गजर ऐकू द्या. त्याने आमचे प्राण वाचवले आहेत, आमचे पाय ढळू दिले नाहीत. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो देवाचा जय जय जयकार करा. देवाचे भय बाळगणाऱ्यांनो या व ऐका. देवाने माझ्यासाठी काय काय केले ते मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या मुखाने देवाचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो देवाचा जय जयकार करा. धन्य तो देव, माझी प्रार्थना त्याने झिडकारली नाही, आपले प्रेम कमी केले नाही. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो देवाचा जय जयकार करा. alleluia, 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 alleluia. येशूने म्हटले, थोमा तुम्हाला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्या वाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य. alleluia, alleluia, alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभू येशूने लोकसमुदायास म्हटले, ज्याने मला पाठवले पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेश त्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली
तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. शिष्य येशूच्या पुनरुत्थानानंतर बसून राहिले नाहीत. ते कळप कुठे आहे, कोणाला गरज आहे, मग आध्यात्मिक भाकरीची असो की ऐहिक भाकरीची असो, जे जे काही शिष्यांना करता आलं ते करत होते. फिलिप्पावरून आपल्याला दिसते. आता तुम्हाला आठवण जर असेल तर ह्या 6व्या अध्यायाला, ज्याच्यामध्ये प्रभू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमानामध्ये आपल्याला मिसेविषयी समजावून सांगतो. मिसा नक्की काय आहे किंवा मिसा कोण आहे ते आपल्याला गेल्या शुक्रवारी जेव्हा ह्या 6व्या अध्यायाला सुरुवात झाली तेव्हा तिथे फिलिप्पाच होता. शिष्य होते, पण प्रभू येशूने फिलिप्पाला विचारलं नाव घेऊन, फिलिप्पा काय करायचं, हा इतका मोठा जनसमुदाय इकडे आहे, त्यांचं जेवायचं काय, यांना भूक लागली असेल. भुकेचा प्रश्न होता, भाकरीचा प्रश्न होता, अन्नाचा प्रश्न होता, ऐहिक. पण त्या ऐहिक वरून प्रभूला आध्यात्मिक भाकरीकडे जायचं होतं. कारण माणसाची मी सांगितल्याप्रमाणे गरज एकच नाही, भाकर एकच आहे, आध्यात्मिक पण आहे, ऐहिक पण आहे. आता फिलिप्पाला प्रश्न विचारला होता तो नाव घेऊन, तुला काय वाटते, कसं काय ह्यांना आपण पोटभर अन्न द्यायचं. आणि संत जॉन आपल्याला सांगतो की फिलिप्पाची परीक्षा घेण्यासाठी, परीक्षा पाहण्यासाठी प्रभू येशूने तो प्रश्न विचारला होता. प्रभू येशूला माहित होतं तो काय करणार आहे, आणि फिलिप्पाने नकारार्थक उत्तर दिलं होतं. आपल्याकडे काही नाही, 2 लोकांना सुद्धा पुरणार नाही आपले 200 रुपये, अशा प्रकारे त्याने उत्तर दिलं होतं. आणि मग प्रभूने तो चमत्कार केला मिसाविषयी सांगण्यासाठी, जीवनाच्या भाकरीविषयी सांगण्यासाठी. आणि म्हणून हे लोक, हा जनसमुदाय कशाला आला होता. हा जनसमुदाय प्रभू येशूचे शब्द ऐकण्यासाठी आला होता. कारण ते देवाचे शब्द आहेत ह्याची त्यांना जाणीव झालेली दिसत होती. आणि ते त्यासाठी आले. काही जण आंधळे पांगळे असतील, काही जणांना अनेक प्रकारचे रोग असतील, आणि बरे करण्यासाठी ते आले होते. आणि येशू बरं करील अशी त्यांना खात्री होती, आशा होती, त्यासाठी ते आले होते. पण प्रभू येशूने चमत्कार करून त्यांना मेजवानी दिली. कदाचित त्यांनी कधी खाल्लं नसेल अशा प्रकारे ती मेजवानी खाल्ली. आणि ज्या कारणासाठी ते तिकडे आले होते ते विसरले. ते शब्द ऐकण्यासाठी आले होते, कोण बरं होण्यासाठी आला होता, ते सगळं विसरले. चांगलं जेवण मिळालं त्याच्यामध्ये सगळे विसरून गेले. आणि म्हणून ते मग येशूचा शोध करायला लागले. कुठे गेला, आणि बोटी घेऊन ते इकडून तिकडून फिरत होते, हे आपण बघितलं. त्याची पार्श्वभूमी देण्यासाठी आपल्याला मिसा काय आहे, जीवनाची भाकर काय आहे, हे पूर्णपणे प्रभूला समजावून द्यायचं आहे. कारण समजलं नाही तर आपण भलत्याच गोष्टीवर विश्वास ठेवायला जाऊ. आणि म्हणून आजचं हे शुभवर्तमान आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा मी जीवनाची भाकर आहे हे महावाक्य ऐकणारे
हा जो जनसमुदाय आहे, जे विसरले होते, पहिलं त्यांना वाटलं होतं येशू ख्रिस्त नक्कीच मसीहा आहे, नंतर ते त्याला त्यांच्या फायद्यासाठी राजा वगैरे करायला बघत होते. तेव्हा हे महावाक्य ऐकणारे यहुदी, हिब्रू लोक, ज्यांना परमेश्वराने त्याचे प्रकटीकरण करण्यासाठी निवडलं होतं, तारणाचा इतिहास त्यांना माहीत नव्हता आणि तिथे चूक झाली. आपली चूक तीच होते. येशूचे शब्द नीट समजून घेण्यासाठी इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो, प्रभू येशूचे शब्द, मीच जीवनाची भाकर आहे, आणि त्या शास्त्री परुषींनी म्हणजे ह्या यहुद्यांच्या लीडर्सनी प्रभू येशू बरोबर घातलेला वितंडवाद, अक्षरशः वितंडवाद, वाद घातला होता. तू कशी काय आम्हाला भाकर देणार? तू कशी काय भाकर आहेस? आमच्या मोशेने आम्हाला मान्ना दिला त्यावेळेला. प्रभू येशू खूप सांगतात त्यांना समजावून, समजून घ्या तुम्ही. बरोबर आहे, मोशेने नाही ती दिलं, ते देवानेच दिली होती. आणि ते एक चिन्ह होतं, ज्याची परिपूर्णता, ज्या चिन्हाची परिपूर्णता साक्षात मी करणार आहे परिपूर्णता. आणि हेच त्यांना कळत नव्हतं. वितंडवाद करायला आपण जायचं, पण विषय नीट समजून घेतला पाहिजे आणि मग वाद घालायला जायचं. आपली वृत्ती कशी असते, कोणाशी तरी वाद घालायचा, विषय माहीत नसतो, समजत नाही काही, पण काहीतरी वाद घालायला यायचं. तशा प्रकारे हे झालं होतं. आणि म्हणून ते समजावून देण्यासाठी प्रभू येशू त्यांना सांगतात, फारोच्या गुलामगिरीतून सुटल्यावर त्यांना वचन दिलेल्या भूमीमध्ये पोचताना स्वर्गातून देवाने मान्ना, एक प्रकारचं भाकरी बनवण्याचा एक पदार्थ दिला. आणि अरण्यातून, वाळवंटातून प्रवास करताना त्यांनी आपली भूक भागवली. हिब्रू लोक येशूचे शब्द, येशूचे वचन ऐकायला आले होते आणि त्यांना उद्देशून मग प्रभू येशू सांगतात, परमेश्वराने आकाशातून तो मान्ना तुम्हाला जो दिला की तुम्ही पवित्र भूमीत पोचेपर्यंत त्या वाळवंटातून, त्या अरण्यातून तुम्हाला तुमची भूक शमली जावी, पण अशी भाकर परमेश्वर देणार होता की ज्यामुळे तुम्हाला कधीही भूक लागणार नाही. मी जीवनाची भाकर. ते मान्ना खाऊन मेले, मला स्वीकारल्यानंतर मरण नाही. मी देवाचा पुत्र आहे, देव अमर असा आहे, आणि ती खाल्यानंतर तुम्ही सुद्धा अमर व्हाल. आणि प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात 3 छोटेसे मुद्दे सांगतात. 3 स्वतःचे परमेश्वराचा पुत्र म्हणून हक्क असतात, ते आपल्याला स्पष्ट करून सांगतात. पहिला हक्क प्रभू येशूचा, की प्रभू येशू स्वतःला आध्यात्मिक भाकर म्हणून आपल्या ताटामध्ये ठेवतात. मिसा, त्याच्या शब्दाची भाकर आणि त्याच्या शरीराची भाकर, अशी ही आध्यात्मिक भाकर आपण जेव्हा मिसाला जातो तेव्हा परमेश्वर आपल्या ताटात ही भाकर ठेवतो. ती भाकर स्वीकारल्यावर आपणात अविनाशी जीवन उतरते, अविनाशी जीवनाचा आपण भाग बनतो. ते पहिलं सत्य प्रभू येशू सांगतात. दुसरं सत्य, आपण जेव्हा मिसाला जातो आणि प्रभू येशूला जीवनाच्या भाकरीमध्ये पवित्र कम्युनियन म्हणून स्वीकारतो, स्वीकारल्यानंतर परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये
एक अतूट नातं उत्पन्न होते. आणि काय नातं आहे ते स्पष्ट करण्यासाठी संत जॉनच्या शुभवर्तमानात द्राक्षवेल आणि द्राक्षवेलीचे फाटे यांच्यात काय अतूट अतूट नातं आहे हे आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे. ही घनिष्ठ मैत्री, हे घनिष्ठ मैत्रीचं नातं आपल्यावर सक्तीने लादलं जात नाही. म्हणून ही मैत्री देवाला आणि माणसाला मोकळं ठेवते. कोण कोणावर ही मैत्री लादत नाही. ही मैत्री कोण कोणाकडून काय मिळेल ह्या हेतूने नसते. इट इज अ ग्रॅच्युइटस असं म्हणतात ना, की एक परमेश्वराचे ते औदार्य म्हणून ही मैत्री आपल्याला दिली जाते. आणि आपण जेव्हा पवित्र कम्युनियन घेतो तेव्हा आपल्यात आणि परमेश्वरात ती घनिष्ठ मैत्री बनते. ह्या मैत्रीमध्ये परमेश्वर आपणाला विनाअट अनकंडिशनल प्रेमाने तो आपल्याशी वागत असतो. मैत्रीमध्ये परमेश्वराला काहीच स्वार्थी हेतू नसतात. मित्राचे भले झाले पाहिजे म्हणजे आपलं प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने मित्राला कुठली वाईट शक्ती नाश करण्यासाठी येता कामा नये. थोडक्यात मित्र मरता कामा नये. आपण मरणारे असावेत. म्हणून ही जीवनाची भाकर आपणाला हे पवित्र कम्युनियन मिसेमध्ये दिलं जातं. आणि तिसरा मुद्दा, प्रभू येशू आपणाला अशा आशेची देणगी देतात की ती आशा अजिबात फसवी नसते. म्हणजे एखादा चंद्र मिळवून देण्याचं वचन एखादा माणूस देतो. माणसं वचनं एकमेकाला खूप देतात. निरनिराळ्या समाजाच्या थरामध्ये वचनं देणारी माणसं आहेत. वचनं पाळण्यासाठी आपल्याकडे क्षमता असते का हे आपण बघत नसतो. पण परमेश्वर जेव्हा वचन देतो तेव्हा तो ते पूर्णत्वास नेत असतो. आणि म्हणून मी सांगितलं की त्याचं वचन फसवं नसते. माणसाचं वचन नाईलाजाने त्याला ते संपन्न करण्याचा अधिकारच नसतो. म्हणून प्रभू येशूने बहाल केलेली मिसेमध्ये ही भाकर आपल्याला जीवनाची तो देतो. तेव्हा ही आशा बहाल करतो. आणि ही आशा तंतोतंत निखालस निश्चित असते. ती हमी दिलेली विश्वसनीय अशी आशा असते. आपण प्रभू येशूला सांगू, हे प्रभू येशू आम्हाला अविचलित न डळमळणारी आशा धरायला शिकव. तुझे भरवशाचे खात्रीचे अढळ प्रेम आम्हाला दे. तुझी स्थिर सातत्य राखणारी श्रद्धा आम्हाला दे. आमेन. मित्रांनो, आज आपण ह्या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करतो. मिसा मी रोज सर्वांसाठी करीत असतो. विशेष करून जे ह्या कोरोना व्हायरसच्या ह्या अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये दुसऱ्यांच्या मदतीला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मदतीला उभे राहतात. प्रत्यक्षपणे मदत करण्यात डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी. मी आपल्या वसईतील ज्या कॅथलिक नर्सेस ज्यांना लागण झाल्याचं किंवा लागण होईल ह्या भीतीने क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं आणि भीतीचा ढग त्यांच्यावर होता. मी प्रार्थना करीत होतो. मी सगळ्यांशी बोललो, धीर दिला सगळ्यांना. प्रार्थना
ही फार मोठी शक्ती आहे. आणि म्हणून मी ह्या मिसेमध्ये जे लोक प्रत्यक्ष बाधित झाले असतील कोरोनामुळे किंवा बाधित झाले नसतील पण ह्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे झळ पोचलेले, मग त्याच्यात भुकेले आले, त्याच्यामध्ये घरापासून कुटुंबापासून लांब असलेले आणि अनेक प्रकारच्या त्रासाला बळी पडलेले सर्वांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी घरात बसून राहणं म्हणजे काय मोठं, कुठल्याच माणसाला ते आवडत नाही, जणू काही एक प्रकारची शिक्षाच दिसते आपल्याला. पण हे सगळं करीत असताना परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत असतो. आज आपण काही आपल्यातलेच आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेले त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण 2 व्यक्ती नाळासोपारा ईस्ट सेंट जॉन पॉल II ह्या पॅरिशमधल्या सेंट फ्रान्सिस द साल्स ह्या नाळासोपारा ईस्ट पॅरिशमधले एक रोहन डिकुन्ना आणि दुसरी पौलिन डिसूजा, आणि त्याचप्रमाणे उपलाट आणि तलासरी या भागातील आपले 3 बंधू भगिनी कत्रिना कांटेला, धावजी दुमाडा आणि देवजी गुरोडा यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्यांना शाश्वत जीवन परमेश्वराने द्यावं, स्वर्गाचं सुख त्यांना द्यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्यासाठी त्यांची श्रद्धा, त्यांचं सांत्वन बनावं, म्हणून आपण ह्या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेल्या मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. मित्रांनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र दानांच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपा दान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे, तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत.
परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य, परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू येशू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला, अशासाठी की मनुष्यांनी स्वतःसाठी न जगता ख्रिस्तासाठी जगावे. ख्रिस्त मरण पावला व त्यांच्यासाठी पुन्हा जिवंत उठला. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या पवित्र रहस्यांमुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येवो व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार.
विना